लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार गुढीपाडव्याचे गिफ्ट, पैशांसोबत गिफ्ट मिळणार. पैठणी साडी वाटप. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. अक्षय तृतीयाचा सण जवळ आलेला आहे. गुढीपाडव्या सणाचं गिफ्ट अजून पेंडिंगला आहे. गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणे बाकी आहे. अक्षय तृतीयाचा सण जवळ आलेला आहे. मोफत साडीचं वाटप, पैठणी साडीचं वाटप. कोणत्या महिलांना मिळणार पैठणी साडी? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आज आहे 11 एप्रिल आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार गुढीपाडव्याचं गिफ्ट, पैशांसोबत गिफ्ट. तर एकूण 5 गिफ्ट आता मिळणार आहेत. कोणते असणार आहेत ते 5 गिफ्ट हे आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती एकदम ओरिजिनल माहिती दिली जाते, एकदम ओरिजिनल अपडेट, ऑथेंटिक अपडेट दिली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्ट करायला सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती सुरुवात करूया. तर पैठणी साडी मिळणार कोणत्या महिलांना, कोणाला पैठणी साडी मिळणार, कोणामार्फत पैठणी साडी दिली जाणार, कशी मिळणार, कोणाला मिळणार, संपूर्ण अपडेट आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. नमस्कार, लाडकी बहीण योजने संदर्भातील सर्व ऑथेंटिक A to Z अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर बघा, लाडकी बहीण योजना आजची सकाळची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट. नमस्कार. बघा, नमस्कार, आजची अपडेट. लाडकी बहीण योजना 10वा हप्ता वाटप. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. 10वा हप्ता वाटप मुहूर्त ठरला, तारीख जाहीर. बघा, 10वा हप्ता वाटप मुहूर्त ठरला, तारीख जाहीर. तसेच पैठणी साडीचं वाटप करण्यात येणार आहे. आता ही पैठणी साडी कोणामार्फत मिळणार आहे, कोण देणार आहे, कोणाला मिळणार आहे, सर्व माहिती व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पैठणी साडी तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं असेल. तर बघा, ही जी पैठणी साडी देण्यात येणार आहे ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. बघा, जर तुम्ही आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला सुद्धा पैठणी साडी मिळू शकते. ठीक आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कशी साडी मिळणार ते आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गुड न्यूज अशी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी बरेच दिवस झाल्या, भरपूर दिवस झाले, म्हणजे जवळपास 10-12 दिवस झाले लाडक्या बहिणी एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत की एप्रिल महिना तर सुरू झाला पण आम्हाला अजूनपर्यंत एप्रिलचे पैसे मिळाले नाहीत. तर आम्हाला एप्रिलचे पैसे कधी मिळतील हाच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये डाऊट होता, शंका होती, त्यांचा प्रश्न होता. तर त्याच प्रश्नाचं उत्तर, सर्व महिलांच्या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, लाडकी बहिणींचा मुहूर्त ठरला 10वा हप्ता वाटपचा, एप्रिल हप्ता वाटपचा मुहूर्त ठरला, तारीख जाहीर. आता कोणत्या दिवशी तुम्हाला मिळणार 10व्या हप्त्याचे गिफ्ट, 10व्या हप्त्याचे पैसे, आता आपण व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहणार आहोत. नमस्कार, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. त्या अगोदर तुम्ही थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे आता मोफत 2 पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. तर आणि हे वाटप केलं जाणार आहे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. बघा, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. आता या पैठणी साडी कधी तुम्हाला मिळणार, तर आता बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आपल्या चॅनलवरती आपण पाठीमागे 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे. चॅनलला आपल्या सिल्वर अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे आणि आता लवकरच आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण आपल्याला करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर बघा, आता ही 2 पैठणी साडीचा गिव्हअवे असणार आहे. ठीक आहे, हा जो गिव्हअवे असणार आहे हा गिव्हअवे असणार आहे 200K स्पेशल गिव्हअवे. म्हणजे ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, कंप्लीट होतील, त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केले जाणार आहे. आणि हा गिव्हअवे आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्ससाठी, सर्व सबस्क्रायबर्ससाठी असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे तरच तुम्ही यामध्ये पार्टिसिपेटसाठी एलिजिबल असणार आहात. ठीक आहे, यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जी पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील, त्याच दिवशी 2 पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. एकूण 2 लकी विनर असणार आहेत ज्यांना या 2 पैठणी साड्या दिल्या जाणार आहेत. एकदम चांगल्या क्वालिटीच्या पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. हे पण इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की 2 लाख सबस्क्रायबर युट्यूब वरती करणे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. अतिशय आपल्यासाठी ती महत्वपूर्ण तो दिवस असेल, आनंदाचा तो क्षण असेल. त्या क्षणाचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी, कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आज आपल्या चॅनलवरती एवढे सबस्क्रायबर झाले आहेत. अजून पुढे असाच इथून पुढे सुद्धा असाच लाईफ टाइम सपोर्ट तुम्ही ठेवा.
ठीक आहे. त्यामुळे बघा 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी एकदम चांगल्या क्वालिटीच्या 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. जे पण लकी विनर असतील त्यांना ह्या साड्या मिळतील. नक्की पार्टिसिपेट करा, चांगली एक कमेंट करा. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. आता बघा अक्षय तृतीयाचा सण जवळ आलेला आहे. गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार होतं, परंतु गुढीपाडव्याचा सण झाला तरी सुद्धा गिफ्ट काय आलं नाही. आता या ठिकाणी बघा अक्षय तृतीयाचा सण जवळ आलेला आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना आता मी व्हिडिओच्या इंट्रोमध्ये सुरुवातीला बोलल्याप्रमाणे गुढीपाडवा अक्षय तृतीयानिमित्त 5 मोठे गिफ्ट मिळणार आहेत. त्यातील पहिलं जे गिफ्ट होतं किंवा हे 5 गिफ्ट सोडून हे गिफ्ट होतं मोफत साडीचं, मोफत पैठणी साडी वाटपचं. हे गिफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून होतं. आपण आता तुम्हाला त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. मोफत साडी 2 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 पैठणी साड्या. ठीक आहे. आता हे 5 गिफ्ट कोणते असणार आहेत, जे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त वाटप केले जाणार आहेत. तर हे 5 गिफ्ट जे असणार आहेत हे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी असणार आहेत. ठीक आहे. 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील. या 36 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा सांगा. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजना मोठी अपडेट, स्पेशल गिफ्ट. बघा 5 तुम्हाला, एकूण एक नाही तर 5 या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. एक गिफ्ट नाही तर 5 गिफ्ट तुम्हाला स्पेशल गिफ्ट मिळणार आहेत. तर आता आपण पहिलं स्पेशल गिफ्ट काय असणार आहे ते पाहूया. तर बघा पहिलं स्पेशल गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजना. बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अन्नपूर्णा योजनेचे वर्षातून 3 टप्पे असतात. कारण की तुम्हाला 3 टप्प्यामध्ये एक एक गॅस सिलेंडर दिला जातो. म्हणजे वर्षाला तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर या योजनेअंतर्गत दिले जातात. त्यातील पहिला गॅस सिलेंडर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळाला होता 2024 या वर्षामध्ये, निवडणुकीच्या अगोदर. ठीक आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि हेच असणार आहे पहिलं स्पेशल गिफ्ट. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, दुसऱ्या टप्प्याचे आता पैसे वाटप होणार आहेत. अन्नपूर्णा योजना 2.0 आता आलेला आहे. ठीक आहे. लवकरच त्यानंतर तुम्हाला 2.0 चे आता पैसे मिळतील. त्यानंतर अन्नपूर्णा योजना 3.0 म्हणजे तिसऱ्या टप्प्याचे सुद्धा तुम्हाला पैसे काही कालावधीनंतर म्हणजे 4-5 महिन्याच्या कालावधीनंतर 3.0 चे म्हणजे तिसऱ्या गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला महिलांना सर्व मिळणार आहेत. ठीक आहे. पहिलं स्पेशल गिफ्ट आता तुम्हाला समजलं आहे. आता तुमच्या मनामध्ये डाऊट आला असेल किंवा प्रश्नचिन्ह उभे राहिलं असेल की पहिलं स्पेशल गिफ्ट तर आता आम्हाला समजलं, मग दुसरं स्पेशल गिफ्ट काय असणार आहे. तर आता आपण दुसरं स्पेशल गिफ्ट हे लाडक्या बहिणींसाठी असणार आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा दुसरे स्पेशल गिफ्ट असणार आहे, लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना दर महिन्याला जी दिली जाणारी रक्कम आहे ती आहे किती, 1500 आहे. म्हणजेच या रकमेमध्ये 600 रुपयांची वाढ केली जाणार आहे. किती रुपयांची वाढ केली जाणार आहे, तर 600 रुपयांची. आणि मग नवीन रक्कम असणार आहे बघा, जुनी रक्कम आहे 1500 आणि त्यानंतर नवीन रक्कम असणार 2100. 600 रुपयांची वाढ होणार. आणि आता हे तुमचं स्पेशल दुसरं गिफ्ट असणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना आता जास्त पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी दिलेली आहे. 100% या 5 वर्षामध्ये तुम्हाला योग्य वेळी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस हे गिफ्ट मिळणार आहे. 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये स्पेशल गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे, लाडक्या ताईंना मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता या ठिकाणी बघा चौथे आणि तिसरे गिफ्ट आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा आता सर्वात अगोदर आपण तिसरे गिफ्ट पाहूया. तर बघा तिसरे गिफ्ट आहे हे इतर दुसऱ्या योजनेसंदर्भात आहे. आता नवीन भांडी संच तुम्हाला त्या योजनेअंतर्गत मिळणार आहे. बघा भरपूर महिलांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. 30 भांडी संच. बघा या संचामध्ये 30 भांडी असणार आहे. या संचाचा सुद्धा किंवा या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ मिळवू शकता. ठीक आहे. तर बघा या योजनेमध्ये आता कोणती भांडी मिळणार, तर बघा चमच्यापासून ते कढईपर्यंत, परात असेल, प्रेशर कुकर असेल, अशी सर्व प्रकारची 30 एकूण भांडी तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आणि हेच असणार आहे लाडक्या बहिणींसाठीचं तिसरं स्पेशल गिफ्ट. आता आपण चौथं स्पेशल गिफ्ट कोणतं असणार आहे ते आपण पाहूया. लाडक्या बहिणींसाठीचं चौथं स्पेशल गिफ्ट. आता बघा चौथं स्पेशल गिफ्ट असं आहे की ते म्हणजे स्पेशल गिफ्ट असणार आहे चौथं आणि हे असणार आहे 20 लाख घरकुलांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे 20 लाख लाडक्या बहिणींना आता स्वतःचं घर मिळणार आहे, त्यांचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 20 लाख घरकुलांची यादी जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी असा आकडेवारी समोर आलेली आहे 13 ते 14 लाख घरासाठी पहिला हप्ता सुद्धा महिलांना मिळालेला आहे. ठीक आहे. ही गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 20 लाख पैकी 13-14 लाखांपर्यंत आकडेवारी समोर आलेली आहे की त्यांना पहिला हप्ता सुद्धा वितरित झालेला आहे. बघा घर बांधण्यासाठी तुम्हाला जे पण
निधी दिला जातो तो सर्व तुम्हाला आता वितरित होणार आहे. जवळपास 20 लाख लाडक्या बहिणींचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नवीन अर्ज करण्याची सुद्धा आता प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बघा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही आता घरकुलसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही घरकुल योजनेसाठी इलिजिबल होत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, अटीमध्ये बसत असाल, निकषमध्ये बसत असाल, सर्व क्रायटेरिया पूर्ण करत असाल तर तुम्हाला मग या घरकुल योजनेचा लाभ मिळेल आणि हे चौथे गिफ्ट सुद्धा तुम्ही मिळवू शकता. लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचं गिफ्ट तर मिळतेच, त्यासोबत घरकुल योजनेत सुद्धा तुम्ही गिफ्ट मिळवू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 5वं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींसाठी 5वं गिफ्ट. ठीक आहे. आता ते 5वं गिफ्ट कोणतं असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना 5वं गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींचं आवडतं आणि सर्वात महत्वाचं गिफ्ट ते म्हणजे तुम्हाला जे दर महिन्याला जमा होणारे पैसे. आतापर्यंत तुम्हाला जुलैचं गिफ्ट मिळालं, जुलै महिन्याचं पैशाचं गिफ्ट मिळालं, ऑगस्टच्या पैशाचं गिफ्ट मिळालं, सप्टेंबरच्या पैशाचं गिफ्ट मिळालं, ऑक्टोबरच्या पैशाचं गिफ्ट मिळालं, नोव्हेंबरच्या पैशाचं गिफ्ट मिळालं, त्यानंतर डिसेंबरच्या पैशाचं गिफ्ट मिळालं. वर्ष 2024 संपले, त्यानंतर वर्ष 2025 सुरू झाले. जानेवारीच्या पैशाचं गिफ्ट मिळालं, फेब्रुवारीच्या पैशाचं गिफ्ट मिळालं, त्यानंतर मार्चच्या पैशाचं गिफ्ट मिळालं आणि आता एप्रिलच्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. जमा होणार आहे हे 5वं गिफ्ट असणार आहे. बघा आता लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता पडणार आहे. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर तुम्हाला आता 5 गिफ्ट कोणते मिळणार आहेत हे तर समजलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला समजलं 10वा हप्ता येणार आहे. एप्रिलचा हप्ता आता तुमच्या बँक अकाउंट मध्ये पडणार आहे. तर कशा प्रकारे पैसे वाटप होणार? तर बघा सर्वात पहिली गोष्ट 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत एप्रिलच्या हप्त्याचे, 830 रुपये मिळणार आहेत गॅसच्या 2.0 चे म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे दुसऱ्या टप्प्याचे अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, एप्रिलचा हप्ता सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. ठीक आहे. एप्रिलचा हप्ता मिळणार आहे 1500 रुपये आणि गॅसचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत 830 रुपये. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे. आता बघा 1500 रुपये 10व्या हप्त्याचे जमा होणार त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येणार आहे, डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 रुपये क्रेडिट झालेत असं तुमच्या मोबाईलवरती SMS येईल. गॅसचे पैसे म्हणजे गॅसच्या दुसऱ्या टप्प्याचे 830 रुपये जमा झाल्याच्या नंतर सुद्धा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणींना 36 जिल्ह्यातील सर्व महिलांना आता गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि 10व्या हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडकी बहीण योजनेचे 10वा हप्ता वाटप होणार आहे, परंतु 10वा हप्त्याचे पैसे हे तुम्हाला 4 टप्प्यामध्ये मिळणार आहेत. ठीक आहे. पहिला टप्पा कसा असणार, दुसरा टप्पा कसा असणार, आता सर्व माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. पुढे तुम्हाला डेट सुद्धा सांगणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणती तारीख आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणती तारीख आहे. तर या ठिकाणी बघा आता किती टक्के महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार, दुसऱ्या टप्प्यात किती टक्के महिलांना पैसे मिळणार. तर बघा पहिला जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये 30% महिलांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना पैसे मिळणार आणि अंतिम आणि शेवटचा टप्पा असणार तो म्हणजे चौथा टप्पा. ठीक आहे. तर या चौथ्या टप्प्यामध्ये 20% महिलांना पैसे मिळणार आहेत. अशा प्रकारे आता 4 टप्प्यामध्ये 10वा हप्ता वितरित केला जाणार आहे. 10व्या हप्त्याचं अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने म्हणजे 4 टप्प्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे सर्व पात्र महिलांना मिळणार आहेत. एकही महिला 10वा हप्ता मिळवण्यापासून वंचित राहणार नाही. म्हणजे सर्वच्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये, सर्व ताईंच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा येणार आहे. बघा डिअर कस्टमर 1500 रुपये 10व्या हप्त्याचे लाडकी बहीण योजनेचे टाकले आहेत असा तुमच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं, पहिला टप्पा 30%, दुसरा टप्पा 25%, तिसरा टप्पा 25%, चौथा टप्पा 20%, तर मग 100% याची बेरीज येते. म्हणजे 100% सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट. त्या अगोदर या ठिकाणी रेशन कार्ड संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे. सर्व रेशन कार्ड युजर्ससाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. तर बघा या न्यूज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आता आपण अपडेट पाहूया. तर बघा रेशन कार्ड आता जर तुम्ही 31 मे पर्यंत हा फॉर्म भरून नाही दिला तर ही सर्व माहिती भरून तुम्हाला हा अर्ज रेशन दुकानदाराकडे जमा करायचा आहे. जर तुम्ही असं नाही केलं तर 31 मे नंतर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतो किंवा तुम्हाला जो लाभ मिळतोय तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवला जाऊ शकतो.
आता हे सरकारने हा अर्ज सरकार का भरून घेत आहे किंवा शासन का भरून घेत आहे, तर याच्या मागचं कारण असं आहे की भरपूर बोगस शिधापत्रिका धारक आढळले आहेत. तसेच हयातीच्या बाबत मयत शिधापत्रिका धारक असतील किंवा अशा भरपूर गोष्टी आहेत, ज्यामुळे बोगस शिधापत्रिका धारक बाहेर काढण्यासाठी हा अर्ज तुमच्याकडून भरून घेतला जात आहे. यामध्ये बघा काय काय लिहिलेलं आहे, तर बघा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती वगैरे या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि हा अर्ज सबमिट तुम्हाला जिथून रेशन मिळते त्या रेशन दुकानदाराकडेच हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. जास्त लांब कुठे वगैरे जायचं नाहीये. ठीक आहे. आणि त्यानंतर रेशन कार्ड संदर्भात अजून एक महत्वाची अपडेट. रेशन कार्डची जी केवायसी ची प्रक्रिया आहे ती तुम्हाला 30 एप्रिल पर्यंत कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला प्रॉब्लेमला सामोरं जाऊ शकतं किंवा तुम्हाला जो अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे तो तुमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे केवायसी प्रक्रिया जर कोणाची राहिली असेल तर 30 एप्रिल पर्यंत करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतो. तर हा मेसेज तुम्ही पाहू शकता. जर तुमचा अर्ज मंजूर आहे लाडकी बहीण योजनेचा तर तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर तुमचा अर्ज मंजूर आहे तर 10वा हप्ता मिळणार. तुमचं आधार कार्ड बघा, आधार कार्ड तुमचं बँकेसोबत लिंक आहे तर तुम्हाला 10वा हप्ता मिळेल, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरणार आहेत 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी. आता 10वा हप्ता किती मिळणार आहे हा प्रश्न आहे. कोणाला किती रक्कम मिळणार? ठीक आहे. तर बघा, ज्या महिला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना 10व्या हप्त्याला 1500 रुपये येणार. ज्या महिला एकाच योजनेचा लाभ घेतात म्हणजे सिंगल फक्त लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतात, तर अशा ज्या महिला आहेत अशा महिलांना 1500 रुपये जमा होणार आहेत. तसेच बघा, भविष्यामध्ये म्हणजे 5 वर्षामध्ये, येत्या 5 वर्षामध्ये कधी सुद्धा म्हणजे योग्य वेळी 2100 रुपयांबाबत निर्णय घेतला जाणार आहे व लाडक्या बहिणींना 1500च्या मध्ये 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये महायुती सरकार देणार आहे. 2100 रुपये तुम्हाला 100% मिळणार आहेत, परंतु सध्या तरी नाही मिळणार, भविष्यामध्ये मिळणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता काही महिलांना जास्त पैसे मिळतील. आता तुम्ही म्हणाल कोणत्या महिलांना जास्त पैसे मिळतील, तर ज्या महिलांचे थोडे थकीत हप्ते बाकी आहेत, म्हणजे आधीचे हप्ते त्यांना मिळाले नाहीत. तर समजा तुम्हाला रेग्युलर 10व्या हप्त्याचे 1500 रुपये तर मिळणार. त्यासोबत समजा तुमचा जर मार्चचा हप्ता बाकी असेल तर तो त्याच्यामध्ये प्लस होणार 1500. समजा फेब्रुवारीचा हप्ता बाकी असेल हा पण त्याच्यामध्ये प्लस होणार आणि मग तुम्हाला अशा प्रकारे 4500, काही महिलांना 3000 अशी रक्कम मिळू शकते. आणि काही महिलांना जर तुम्हाला आधीचे 9च्या 9 हप्ते टायमिंगला मिळाले असतील तर तुम्हाला फक्त या महिन्याचे म्हणजेच 10व्या महिन्याचे 1500 रुपये मिळून जातील. अशा प्रकारे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा, गुढीपाडवा प्लस अक्षय तृतीया सणाचं गिफ्ट आता तयार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहेत. गुढीपाडवा प्लस अक्षय तृतीयाचं गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आताची सर्वात मोठी अपडेट ही आहे एप्रिलच्या हप्त्याबाबत. ती म्हणजे आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. एप्रिलचं गिफ्ट सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलच्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे, अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. तर आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. बघा, आता फक्त पैसे वाटप होणार. त्यानंतर भरपूर महिलांनी प्रश्न विचारला होता की दादा, लाडकी बहीण योजना बंद होणार का? आम्ही अशा भरपूर व्हिडिओज पाहिले किंवा न्यूज पाहिल्या की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडक्या बहिणींना नाही मिळणार एप्रिलचा हप्ता. तर ह्या बातम्या खऱ्या आहेत का? अशा भरपूर महिलांनी कमेंट्स करून विचारलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला अजिबात काळजी करायची नाहीये, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघा, भरपूर महिलांनी असं विचारलं की लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार का? लाडकी बहीण योजना बंद होणार असे व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावरती पाहत आहोत. तर हे व्हिडिओ खरे आहेत का, असं त्यांनी प्रश्न विचारला. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. हे तुम्ही डोक्यातून म्हणजे कायम लक्षामध्ये ठेवा. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. आता त्याचं कारण सांगतो. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार असल्या कारणाने लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही. म्हणजे लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ही लाडक्या बहिणींमुळेच आहे. सॉरी, म्हणजे हे सरकार, महायुती सरकार जे निवडून आलेले आहे, याच्या मागे लाडक्या बहिणींचा खूप मोठा हात आहे किंवा वाटा आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजना कसल्याही प्रकारे बंद होणार नाही, कुठल्याही प्रकारे. त्यामुळे लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना 5 वर्ष चालणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी निश्चित राहावे, कोणत्याही फेक बातमीवरती विश्वास ठेवू नये. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितलेलं आहे की मी लाडकी बहीण योजना आम्ही 5 वर्ष चालवणार आहोत. त्याबद्दल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देणार आहोत. ते नक्की काय म्हणाले आहेत ते सर्व सांगणार आहे.
ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांच्यासाठी मोठी खुशखबर. आत्ताच होळीच्या सणाला आणि महिला दिनी 3,000 रुपये वाटले आहेत. बघा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटले. एक साथ 3,000 वाटले म्हणजे 2 टप्प्यामध्ये 1,500-1,500 चे 2 टप्पे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 1,500-1,500. बघा 1,500-1,500 चे 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपये लाडक्या बहिणींना वाटले आहेत. ठीक आहे. किती टप्पे? 2 टप्प्यामध्ये. तर पहिले 1,500 होते फेब्रुवारीचे. त्यानंतर दुसरे 1,500 होते मार्चचे 1,500 असे दोन्ही टप्प्याचे 1,500-1,500 असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी महत्वाचा पॉइंट किंवा महत्वाची भूमिका या ठिकाणी आता बघा महिला दिनी तुम्हाला जे पैसे मिळाले 7 मार्च, 8 मार्च, 9 मार्च ते पैसे होते फेब्रुवारीचे आणि होळीच्या सणाला जे पैसे आले 15 मार्चच्या कालावधीच्या दरम्यान ते पैसे होते मार्चचे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला पाठीमागे एका महिन्यापूर्वी 3,000 वाटले आहेत आणि आता पुन्हा एकदा 1,500 रुपये वाटले जाणार आहेत आणि हे 1,500 रुपये असणार आहेत एप्रिलचे. तसेच लाडक्या बहिणींना आता 5 वर्षामध्ये या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना 5 वर्षात 2,100 रुपये मिळणार आहेत. कधीही मिळणार आहेत अशी मोठी गुड न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब महायुती सरकारने दिलेली आहे. 5 वर्षात कधीही 2,100 बाबत निर्णय घेतला जाईल. ज्यावेळेस राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस 2,100 बाबत निर्णय घेतला जाईल व 5 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना 2,100 रुपये दिले जाणार आहेत. अशी या ठिकाणी मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे आणि ही आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे. आता बघा मगाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही याबद्दल काय अपडेट दिलेली आहे ती अपडेट आता तुमच्यासोबत शेअर करतोय. तर या ठिकाणी बघा त्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे मराठी अनिकेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर अजित पवार साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजना आमचं महायुतीचं सरकार 5 वर्ष चालवणार असा अजितदादांनी वादा केलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण की भरपूर महिला टेन्शन मध्ये होत्या की लाडकी बहीण योजना खरंच बंद होईल का? हा चुनावी जुमला आहे का? किंवा थोडेच महिने ही योजना चालणार का? असा भरपूर महिलांच्या मनामध्ये शंका होती, डाऊट होता. त्या सर्व प्रश्नाचं उत्तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी दिलेलं आहे. तर बघा अजितदादांनी काय घोषणा केलेली आहे आता ती घोषणा या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा उपमुख्यमंत्री अजितदादांची घोषणा मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा कुठल्याही त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना दिली आहे मोठी गुड न्यूज. तर आता बघा ते काय म्हणाले आहेत आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले थोडीशी ओढाताण होते पण त्यातून मार्ग काढलेला आहे. पुढे काय कशा पद्धतीने केव्हा वाढ करायची परिस्थितीनुरूप निर्णय घेईल म्हणजे तुम्हाला 1,500 रुपयाऐवजी योग्य वेळी 2,100 रुपये देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच लाडक्या बहिणींना दर वर्षाला म्हणजे 12 महिन्याचे 45,000 कोटी रुपये दरवर्षी वाटले जात आहेत. 45,000 रुपये कोटी दर वर्षाला खर्च येत आहे असं तुला त्यांनी सांगितलंय. आम्ही लाडक्या बहिणींना वर्षाला 45,000 कोटी रुपये देतोय. 5 वर्ष ही योजना चालणार अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे, वचन दिलेलं आहे. ठीक आहे. ही अपडेट आपण आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवत आहोत. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट. आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन नियम तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. आता त्यापैकी 3 नियम असणार आहेत जे नवीन नियम आहेत. पहिला नियम क्रमांक 1 आहे तो आहे आधार कार्ड नियम. तर तुमचं आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. सोबत तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. त्यामुळे आधार कार्डचा नियम महत्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा लाडकी बहीण योजना दुसरा नियम काय आहे नियम क्रमांक 2 काय आहे. तर बघा 3 नियम आहेत एकूण टोटल. त्या 3 नियम पैकी दुसरा नियम क्रमांक 2 आहे ई केवायसीचा नियम. तर बघा हा जो ई केवायसी नियम आहे हा नियम बघा महत्वपूर्ण आहे. तुम्हाला आता दरवर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी करावी लागणार आहे. बघा 1 जून ते 1 जुलै 1 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये 30 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. तसेच हयातीबाबत सुद्धा पुरावा सादर करावा लागणार आहे. ठीक आहे. हे 2 नियम या ठिकाणी ऍड झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा तिसरा महत्वपूर्ण नियम आहे नियम क्रमांक 3 आहे तो आहे उत्पन्न संदर्भात किंवा निकष संदर्भात. तर बघा निकष कोणते आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये जसं की समजा तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल 4 व्हीलर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. उत्पन्न तुमचं जास्त असेल 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही. हा तिसऱ्या नियमापैकी एक महत्वपूर्ण नियम असणार आहे. हे 3 नियम तुम्हाला आता फॉलो करावे लागणार आहेत. ठीक आहे.
तसेच बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जात असतात. याच्यामध्ये बघा महत्त्वपूर्ण पहिल्या गॅसचे पैसे तुम्हाला मिळाले. आता 2.0 चे पैसे मिळणार आहेत. मोफत गॅसचे म्हणजे दुसऱ्या टप्प्याचे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत. ठीक आहे. तर बघा आता कधीपर्यंत पैसे मिळतील ते पण आपण पाहूया. तर बघा तुम्हाला अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 हप्ता आलेला आहे. म्हणजे एका गॅसचे पैसे आलेले आहेत आणि हे पैसे आले होते ऑक्टोबर 2024 या महिन्यामध्ये. आतापर्यंत तुम्हाला एका गॅसचे पैसे मिळाले. आता म्हणजे पहिल्या टप्प्याचे पैसे मिळाले. आता दुसऱ्या टप्प्याचे अन्नपूर्णा योजनेचे पैसे लवकरच जमा होणार आहेत, अशी अपडेट आलेली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमधून महिलांना जे पैसे मिळाले आहेत, ज्या महिलांना 1 हप्ता मिळाला आहे लाडकी बहीण योजनेमधून त्यांना ₹1500 आले. ज्या महिलांना 2 हप्ते लाडकी बहीण योजनेचे मिळाले त्यांना ₹3000 मिळाले आहेत. ज्या महिलांना 3 हप्ते आले त्यांना ₹4500 मिळाले. ज्या महिलांना 4 हप्ते आले त्यांना 6000 मिळाले. ज्या महिलांना 5 हप्ते मिळाले त्यांना 7500 मिळाले. तसेच ज्या महिलांना 6 हप्ते मिळाले त्यांना ₹6000 मिळाले. ज्या महिलांना 7 हप्ते मिळाले त्यांना ₹10,500 एकूण आतापर्यंत मिळाले. 8 हप्ते मिळाले अशा महिलांना ₹12,000 जमा झाले. ज्या महिलांना सर्व हप्ते मिळाले 9च्या 9 हप्ते वितरित झालेत आतापर्यंत 9चे 9 हप्ते मिळाले अशा महिलांना आतापर्यंत ₹13,500 या योजनेअंतर्गत मिळाले आहेत. आता 10व्या हप्त्याचे सुद्धा ₹1500 या ठिकाणी जमा होणार आहे. 10व्या हप्त्याचे गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे हप्ते पडणार आहेत. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे येणार, कोणत्या बँकेमध्ये अगोदर पैसे येणार, तर या ठिकाणी बघा सर्वच बँकांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. आता व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. त्या अगोदर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार अशी अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे. बघा 5 वर्ष लाडकी बहीण योजना आता सुरूच राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही अडथळा आता महायुती सरकार येऊ देणार नाही. दर महिन्याला तुम्हाला लाभ मिळणार आहे. एखाद्या महिन्यामध्ये थोडाफार उशीर होऊ शकतो, परंतु तुम्हाला प्रत्येक महिन्याला दर महिन्याचा लाभ हा दिला जाणार आहे, असे महायुती सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10वा हप्ता वाटपची तारीख सांगणार आहे. कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना 10वा हप्ता मिळणार आहे, किती वाजता पैसे जमा होणार, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार. 5 वर्ष ही योजना चालणार आणि 2025 वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद फक्त एका लाडकी बहीण या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे 36,000 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत वर्ष 2025 मध्ये. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येतील, तर बघा जर तुमचं पोस्ट बँकेचं अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर 10व्या हप्त्याचे म्हणजे एप्रिलचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा महत्वाचा पॉईंट. जर तुम्ही SBI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर तुम्हाला 2 नंबरला पैसे येतील. जर तुम्ही बँक ऑफ बरोडाचं अकाउंट दिलेलं असेल तर तुम्हाला 3 नंबरला या ठिकाणी पैसे येणार आहेत. त्यानंतर इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, IDBI बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, कोटक बँक असेल, ॲक्सिस बँक कोणतीही किंवा पंजाब नॅशनल बँक असेल, कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, सर्व इतर बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. जेवढ्या पण महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे 100% पडणार आहेत. कारण की नियोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर बघा 10वा हप्त्या संदर्भात मोठी बातमी आणि मोठी अपडेट आलेली आहे. ती म्हणजे अशी आहे की 10व्या हप्ता वाटप आता करण्यासाठी महायुती सरकारने नियोजन प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता या ठिकाणी बघा शासनाच्या हालचाली च्या प्रक्रियेमध्ये वाढ झालेली आहे. हालचाली सुरू झालेल्या आहेत. 10वा हप्ता वाटप करण्याबाबत नियोजन सुरू करण्यात आलेलं आहे. 10व्या हप्त्याचा आता पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत. तर बघा सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. सुरुवातीला सर्वात अगोदर 16 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. बघा महाराष्ट्र राज्यातील हे 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. सुरुवातीला 16 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. त्यानंतर राहिलेल्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. एकूण 4 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. एप्रिलचा हप्ता वाटप होणार आहे. सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे आणि विशेष म्हणजे हा लाभ सर्व महिलांना 100% मिळणार आहे. आता 16 कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यात अगोदर पैसे जमा होतील, तर बघा पहिला जिल्हा आहे सातारा जिल्हा, दुसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, तिसरा जिल्हा आहे नागपूर जिल्हा, ठीक आहे, चौथा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, 5वा जिल्हा आहे रायगड जिल्हा, ठीक आहे, 6वा जिल्हा आहे ठाणे जिल्हा, त्यानंतर 7वा जिल्हा आहे बीड जिल्हा, 8वा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, त्यानंतर 10वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा, त्यानंतरचा 11वा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, त्यानंतर 12वा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा, ठीक आहे, त्यानंतर 12वा झाला, 13वा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आणि 14वा नंबरचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे पालघर जिल्हा आणि 15 नंबरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा आणि 6 नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे अमरावती जिल्हा, सॉरी 16 नंबरचा
अशा 16 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहेत. राहिलेल्या 16 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु या ठिकाणी बघा, ज्या जिल्ह्याची लोकसंख्या थोडी जास्त आहे, उदाहरणार्थ पुणे जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, हे जे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्याची लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे जिल्हे आहेत, मुंबई असेल, ठाणे असेल, हे जे थोडेसे मोठे जिल्हे आहेत, मुंबई वगैरे, तर या जिल्ह्यामध्ये थोडे पैसे उशिरा येणार आहेत बाकी जिल्ह्याच्या कंपॅरिझन मध्ये. परंतु पैसे म्हणा किंवा एप्रिलचा जो हप्ता आहे, हा हप्ता सर्व जिल्ह्यांना मिळणार आहे. हे पण या ठिकाणी महत्वपूर्ण आहे, टेन्शन घ्यायचं नाहीये. सर्व जिल्ह्यामध्ये 10वा हप्ता वाटप होणार आहे. काही काही वेळेस असं होतं की काही महिलांना लवकर पैसे येतात, काही महिलांना थोडे पैसे उशिरा येतात. आता बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 4 टप्प्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. आता कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला पहिला टप्पा असणार, कोणत्या दुसरा टप्पा असणार, कोणत्या दिवशी तिसरा टप्पा असणार, कोणत्या दिवशी चौथा टप्पा असणार, आता आपण त्याविषयी लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या टप्प्यामध्ये निवडक महिलांना लाभ मिळणार, कोणत्या महिलांना जास्त लाभ मिळणार, कोणत्या महिलांना कमी लाभ मिळणार. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत, टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहेत. आता तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी शेड्यूल दाखवतो. तर बघा, शेड्यूल कशा प्रकारे या ठिकाणी आहे, एप्रिलच्या हप्त्याचे शेड्यूल आहे. तर बघा, शेड्यूल कशा प्रकारे आहे, नियोजन प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, आता त्याविषयी तुम्हाला अपडेट सांगतो. तर बघा, पहिला टप्पा असणार आहे 11 एप्रिल ते 15 एप्रिल. बघा, या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 30% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टप्पा या ठिकाणी बघा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा. आता बघा, दुसरा टप्पा आहे 16 ते 20 एप्रिल. तिसरा टप्पा असेल 21 ते 25 एप्रिल आणि चौथा टप्पा असणार आहे 26 ते 30 एप्रिल. बघा, आता 20 दिवस या महिन्यातील शिल्लक आहेत आणि एप्रिलचा हप्ता या 20 दिवसामध्येच पडणार आहे, अशी या ठिकाणी मोठी बातमी अपडेट समोर आलेली आहे. आणि ही सर्व माहिती, ही सर्व अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला डेट सांगतो की अखेर आता 10वा हप्ता कधी वाटप होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट तारीखच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, 10व्या हप्त्याचं नियोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे. हालचाली आता वेगाने सुरू झालेल्या आहे. 10वा हप्ता वाटप करण्याबाबत महायुती सरकारने तयारी केलेली आहे. मंत्रिमंडळाची बैठक वगैरे पार पडलेली आहे. आता सर्व नियोजन प्रक्रिया पार पडलेली आहे. शासनाची मुख्य भूमिका ही आहे की लाडक्या बहिणींना जो लाभ आम्ही देत आहोत, दर महिन्याला जे पैसे टाकत आहोत, हे पैसे सणाच्या निमित्ताने वाटप करायचे, असं या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी म्हणजे फेस्टिवल हे पैसे उपयोगी आले पाहिजे. जेवढे पण महाराष्ट्र राज्यामधील सण आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट महत्वपूर्ण असे सण आहेत, उदाहरणार्थ दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, मकर संक्रांत असेल, असे जे महत्वपूर्ण सण आहेत, या सर्व सणाला लाडक्या बहिणींना ते पैसे उपयोगी आली पाहिजेत, अशी शासनाची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे बघा, हे पैसे तुम्हाला सणालाच मिळणार आहेत. 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे अखेर आता 10वा हप्ता वाटप सुरू होतोय आणि 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला सणालाच मिळणार आहेत, अशी अपडेट आहे. मग कोणत्या सणाला पैसे मिळणार आहेत, तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण बातमी. तर बघा, 4 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत. या ठिकाणी बघा, चौथा आणि तिसरा टप्पा जास्त महत्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला पैसे तर मिळणार आहेत, तर कधी पैसे मिळणार, आता एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार, हा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे 10वा हप्ता कधी मिळणार, तर या ठिकाणी बघा, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आणि अक्षय तृतीया आहे या ठिकाणी बघा 30 एप्रिलला. तर 30 एप्रिलच्या 4 दिवस अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार.